इट्स अ प्लेझंट सरप्राईज डॉक्टर सामंत. तुम्ही असे इथे याल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. मलाही वाटलं नव्हतं डॉक्टर. एव्हरीथिंग ऑल राईट? मिसेस शास्त्री बरे आहेत ना? काही कॉम्प्लिकेशन झाले का? हो, कारण मी तुम्हाला मागेच म्हटलं होतं मी फक्त बंद दरवाजा उघडण्याचं काम करणार. त्यानंतर तुमचे प्रयत्न आणि त्यांची इच्छाशक्ती या दोघांच्या जोरावरच ते सर्व काही पाहू शकते. डॉक्टर सामंत, त्यात काही मी मिसेस शास्त्रींसाठी नाही, माझ्यासाठी आलोय डॉक्टर जोशी. मला तुमच्या मदतीची गरज आहे. तुम्हाला? हो. माझ्या समोर सुद्धा असाच एक बंद दरवाजा येऊन ठाकलाय डॉक्टर जोशी, जो गेली अनेक वर्ष आहे. मला माहिती आहे, पण मी सतत त्याच्याकडे दुर्लक्ष करत आलो. मला वाटलं माझं शिक्षण, माझी बुद्धिमत्ता माझ्यासाठी नवीन दरवाजे उघडेल. ते उघडले, पण त्या दरवाजामधून जो मार्ग सापडला तो पुन्हा मला या बंद दरवाजापाशीच घेऊन आला. आता माझ्याकडे पर्याय नाहीये. मला या बंद दरवाजा पलीकडे पाहिलंच पाहिजे डॉक्टर जोशी, आणि म्हणून मी तुमच्याकडे आलोय. डोंट वरी डॉक्टर सामंत, वी विल ट्राय आवर बेस्ट. हो, पण मी एकटा नाही, आपण दोघांनी प्रयत्न करायचा आहे. एव्हरीथिंग विल बी फाईन, डोंट वरी. आणि हे दरवाजे उघडण्यासाठीच असतात. तुमची आत्ता तयारी असेल तर आत्ता, नाहीतर आपण उद्या सकाळी प्रयत्न करूया. नो प्लीज डॉक्टर जोशी, मला अजून एक रात्र जागून काढायची नाहीये. डॉक्टर सामंत, कदाचित बंद दारापलीकडचं जग पाहिल्यानंतर अशा अनेक रात्री जागून काढावे लागतील तुम्हाला. अज्ञानाच्या अंधारात चाच पडत राहण्यापेक्षा ज्ञानाच्या प्रकाशाने ही झोप घालवलेलीच बरी. आय एम रेडी डॉक्टर जोशी. शेंगदाणे कमी घालता झाली आहे. हे मी काय ऐकतोय हल्ली? अरे बडे छुपे रुस्तम निकले सर. मी काय केलं? पेपरमध्ये एक बातमी छापून आली आहे माझ्याबद्दल? एका मुलीबद्दल. मुलीबद्दल? कोण मुलगी? तेच तर मला जाणून घ्यायचं. ही मुलगी म्हणे हल्ली सारखं एकच गाणं गात असते. पहली पहली बार ऐसा थानेदार आया, पहली पहली बार ऐसा थानेदार. अभी सरकला सर थोडासा तू. मी तर नेहमीच सरकलेला होतो, पण आता मला असं जाणवत आहे की आपण सुद्धा सरकू लागलेले आहात एका दिशेला, स्लोली बट स्टॅडीली. म्हणजे नाव सांग. कोणाचं? मुलीचं. कोण मुलगी? जिच्यावर हल्ली तू फिरत असतोस. मी हल्ली एका मुलीबरोबर फिरत असतो. वेळ लागले का तुला? नाही, डोंट लाय टू मी. हे बघ विकी, तुझ्या डोक्यावर केस किती, त्यातले काळे किती, त्यातले पांढरे किती, सगळं माहिती आहे मला. चल स्पीकअप, नाव सांग. तुझी इन्फॉर्मेशन चुकीची आहे. आणि ही इन्फॉर्मेशन तुझ्याच डिपार्टमेंटमधल्या एका माणसाने मला लीक केली आहे असं मी म्हटलं तर? कोण? तयारीवर. एक नाव तू मला सांग, एक नाव मी तुला सांगतो. फालतू गोष्टींसाठी वेळ नाही माझ्याकडे. येत असं चल.
शर्मा गया बेचारा. विकी, अरे हे खा ना, हे कोण खाणार? हो आपण या. छबू श्री काका. आलीस ना बाळा व्यवस्थित? हो, दिनू बरोबर आली. श्री काका हा दिनू. दीनानाथ शास्त्री. प्लीज टू मीट यू यंग मॅन. दिनू हा माझा काका श्री काका. श्रीरंग काका ही दिनूची बहिणी. ओ आय एम सॉरी, मुलांच्या नादात दुर्लक्ष झालं. मी श्रीरंग रानडे. रघुनाथ पंत शास्त्री यांनी मला मामांजी वाटच पाहतात तुमची. कचेरीच्या कामात थोडासा अडकलो होतो म्हणून मी अमृताला म्हटलं तू शाळेतून थेट इथेच ये. फार गोड आहे हो तुमची अमृता. तुम्ही बसा, मी मामांजींना सांगते. आपण मी पार्वती. छबू मस्ती नाही ना केली? तुम्ही हिला छबू म्हणतात काय रे काका? आय एम सॉरी माय लेडी. या आतच या, मामांजींनी आतमध्ये बोलवलंय. चला, पंतांनी आत बोलवलंय. या. तुला छबू म्हणतात? पुन्हा बोलला तर ढापाटा घालेल. नमस्कार पंत, मी श्रीरंग रानडे. अरे या 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 आपलीच वाट पाहत होतो. कचेरीतल्या कामामुळे थोडासा विलंब झाला मला. सोबत ही छोटीशी परी कोण आहे? माझी पुतणी आहे अमृता, माझ्याच सोबत राहते. नमस्कार कर. असू दे आयुष्यमान भव. दिनोबा म्हणत होते त्यांच्याच शाळेत शिकता तुम्ही? मग आता दिनोबा शाळेत काय पराक्रम गाजवतात याची बित्तम बातमी मिळणार आम्हाला. जा पळ, तू दिनू बरोबर खेळ, मी आलोच. आपणासारख्या तरुणाला एवढं महत्वाचं पद भूषवताना पाहून अभिमान वाटतो आम्हाला. आपण लंडनला राहून शिक्षण घेतलंय असं ऐकून आहोत आम्ही. हो. विलायतेला राहून सुद्धा भारतीयपणा सोडलेला वाटत नाही. रंग कपड्यांचा जातो पंत. ज्या मातीतून अंग घडतं त्या मातीचं नाही. वा, हजरजबाबी आहात. स्मिथ साहेब उगाच कौतुक करत नव्हते आपलं. आमच्या गावच्या पुलाच्या कामी आपल्यासारख्या हुशार आणि सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक झाली हे पाहून बरं वाटलं. अरे हो, आपला एक लिफाफा आलेला आहे. आम्हाला बोलवलं? हो, आत या. आपली ओळख करून द्यायची आहे. श्रीरंगपंत हे आमचे ज्येष्ठ चिरंजीव महादेवराव. नमस्कार. आणि महादेव हे चांगलेच ओळखून होता मी यांना. आपण भेटलोय यापूर्वी? पदोपदी होत असते आपली भेट. लाला लजपतरायजींवर जेव्हा लाठी हल्ला झाला आणि त्यांचा जीव घेतला गेला तेव्हा झाली होती आपली भेट. जालियनवाला बागेत जेव्हा निरपराध माणसांचे जीव घेतले गेले तेव्हा झाली होती आपली भेट. त्या गोळ्या आणि लाठ्या झेलणारे आम्ही होतो. या मातेचे पुत्र आणि त्या चालवणारे तुम्ही होतात. ब्रिटिशांचे गुलाम. महादेव पटली ओळख की आणखीन करून देऊ? महादेवा आत्ताच्या आत्ता
जातोय आम्ही. थांबायची इच्छाही नाही आमची. तुला सांगितलं ना तिथे नाही खेळायचं म्हणून. का नको, आपण आताच खेळूया. अरे पण दिनू, तिकडे किती मोकळी जागा होती खेळायला. मी सांगितलं ना, तू का नाही ऐकत माझं. मी तुझ्यापेक्षा मोठे, तू माझंच ऐकायचं. हा वाडा माझा आहे, इथे तू माझं ऐकायचं. आला मोठा वाडेवाला. हा वाडा तुझा नाही काय, हा तुझ्या वडिलांचा आहे. वडील पण माझेच आहेत ना. पण दिनू, बाहेर खेळलं तर काय अडचण होईल. तुला माहिती नाही, तिकडे चेटकीन येते. काय चेटकीन? मी पाहिले तिला. हसायला काय झालं ग अमृते? चेटकीन आली तर ती तुला पोटात भरून घेऊन जाईल. ती माझ्या आधी तुलाच बांधून नेईल, तेव्हा तुला कळेल. मगाशी म्हटलं होतं तेच बरं होतं. काय दिनू भित्री भागूबाई? मी मारी ना तुला अमृते. तू मला मारलंस तर मी चेटकीनीला सांगेल. जा ना तू, मी तुझ्याशी कट्टी आहे. माझ्याशी खेळू नकोस तू दुष्ट मुलगी. जा जा भागूबाई आणि लपून बस. दिनू, अरे इथे काय बसून राहिलास? बाहेर अमृता आली आहे ना, तिच्या बरोबर खेळायचं नाही? म्हणूनच मी इथे आलोय. म्हणजे मला नाही आवडत ती. दुष्ट आहे, वाईट आहे ती. अरे बापरे, एवढा कोप? अरे झालं तरी काय असं? काय केलं तिने आमच्या दिनूला? ती मला सारखी चिडवते. काय बरं चिडवते ती तुला? ती मला, पण ते मी तुला नाही सांगणार. जा. असं काय करतोस दिनू? वहिनीला नाही सांगणार? ते तू कोणाला सांगणार नाहीस ना. नाहीतर सगळे मला हसतील. नाही सांगणार. तसं नाही, आधी म्हण श्रीकृष्णाची शपथ कोणाला सांगणार नाही. बरं बाबा, श्रीकृष्णाची शपथ घेऊन सांगते, कोणाला नाही सांगणार. ती मला भित्री भागूबाई चिडवते. कोण आमच्या दिनूला भित्र म्हणतं? वा रे वा. मी कधी कशाला घाबरतो का वहिनी? पण जर चेटकीन दिसली तरच. चेटकीण? मी तुला सांगितलं नव्हतं का, मला ती वाड्याच्या मागे दिसली होती. दिनू, विसरून जा बाळा, स्वप्न होतं ते. जागेपणी कधी स्वप्न पडतं का वहिनी? मी खरंच पाहिले तिला. हातात काठी होती, लांब केस होते आणि बटाट्यासारखे डोळे होते तिची. दिनू, अरे राजा, माझ्या शाळेतला गणपती आहे ना, तो सुद्धा मला म्हणाला होता, त्याने सुद्धा ती चेटकीन पाहिली आहे. तो भैरवकालीच्या गुफेजवळ गेला होता. त्याचं वासुर हरवलं होतं ना, तिथे त्याला ती दिसली. आणि माहितीये काय वहिनी, ती जमिनीत खड्डा खणत होती, पण गणपतचं वासरू कधीच नाही सापडलं. तो म्हणतो चटकीनेच ते खाल्लं. तिने मला सुद्धा खाल्लं तर? नाही रे राजा, असं काही होणार नाही. आणि तुझी वहिनी आहे ना, ती बरं असं काही होऊ देईल? तू त्या चटकीनेला बघून घेशील ना? हो. आता तू जा आणि अमृतावर रुसून बसू नको. जा, खेळ तिच्याशी. चालेल, पण परत जर तिने मला चिडवलं तर रट्टा छानीन तिच्या पाठीवर. दिनू, दिनू, अरे दिनू, अरे एकटाच का बसलायस? आणि अमृता कुठे आहे? मागे असेल. भांडली तुझ्याशी? माहित नाही मला. हे दिनू, महादेवराव, आमच्यावर तुमचा काही रोष आहे का? मगाशी सुद्धा आम्हाला पाहिल्यावर तुम्हाला विशेष आनंद झाल्यासारखं वाटलं नाही?
मांजर आडवं गेलेलं कुणालाच आवडत नाही. आणि आमच्यासाठी गोऱ्याच्या सेवेत असणारा कुठलाही नोकर हा त्यानं पाळलेलं मांजरच आहे. तुम्ही माझा अपमान करताय महादेवराव. हो, पण देशद्रोहाचा मान ठेवण्याचं शिक्षण आम्ही तरी घेतलेलं नाही. कुठल्या निकषांवर तुम्ही मला देशद्रोही ठरवताय? अख्खा देश स्वातंत्र्याच्या ध्यासाने पेटून उठलेला असताना तुम्ही त्या गोऱ्याची मनोभावे सेवा करण्यात धन्यता मानता. हे असं असूनही आम्ही तुम्हाला देशभक्त म्हणावं अशी तुमची अपेक्षा आहे का श्रीरंग पंत? मी कोणा व्यक्तीची नाही, माझ्या देशाची सेवा करतोय. आणि त्याचा पगार इंग्रज सरकार तुम्हाला देतंय. महादेवराव, तुम्ही म्हणताय तसं या देशाला हिंसेने किंवा अहिंसेने स्वातंत्र्य मिळालंच, तर या देशापुढे काय वाढवून ठेवलंय याची कल्पना आहे तुम्हाला? देशातली अर्धी जनता अशिक्षित आहे. गावातील शेतकरी तुमच्यासारख्याच सावकारांच्या कर्जाखाली दबले गेलेत. शहरात अनेक तरुण बेरोजगार आहेत. आज रस्त्यावर हातात झेंडा घेऊन फिरणारे हे तरुण उद्या स्वातंत्र्य मिळालंच तर काय काम करणार आहेत? मला माझ्या देशाचा खूप अभिमान आहे. मी एक इंजिनियर आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की माझ्या देशातले रस्ते रुंद असावेत. माझ्या देशातल्या नद्यांवर पूल असावेत. ते ओलांडताना माझ्या देशातील बायका मुलांना त्यांचे प्राण गमवावे लागू नयेत. मला माझा देश खूप सुंदर बनवायचा आहे, जेणेकरून अख्ख्या जगाला माझ्या देशाचा हेवा वाटेल. अर्थात हे सगळं स्पष्टीकरण मी तुम्हाला का देतोय? कारण हा असा आरोप करणारे तुम्ही एकटेच नाही आहात. जिथे माझ्या घरच्यांनीही मला सोडलं नाही तिथे तुम्ही तर. माफ करा श्रीरंग पंत, आम्ही बोलण्याच्या भरात जरा ज्यादाच बोलून गेलो. आमच्या मस्तकात एकदा राग गेला की आमचा स्वतःवरच ताबा राहत नाही. एकच सांगतो महादेवराव, या देशाला एका अशा महादेवाची गरज आहे ज्याच्या मुठी जालियनवाला बागेचा नरसंहार पाहून वळतात आणि ज्या इंग्रज सत्तेवरती प्रहार करू शकतात. आणि त्याच देशाला अशा एका श्रीरंगाची पण गरज आहे जो इंग्रज सत्ता जमीनदोस्त होण्याआधीच समर्थ भारताची मुहूर्त मेढ रोवू शकतो. मला वाटतं आपण दोघंही आपापल्या स्थानी योग्यच आहोत. See you soon.